नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. पण त्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच आणखीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर कथेकडे वळूया. कथेचे नाव आहे रंग ओठांवर सजले. नाही नाही, मी जेवणार नाही. मला औषधं घ्यायची नाहीत. मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे. तुम्ही आधी तिला कॉल करा. तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्लीज फक्त 2 मिनटं मला बोलू द्या हो माझ्या मुलीशी. महिना झालाय तिच्याशी बोलून. एका आजींचा खूप गोंधळ सुरू होता. अहो आजी, तुम्ही आधी खाऊन घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. तुम्ही औषध घेतलं नाही तर ती सुद्धा रागवेल आम्हाला. 2 दिवसांपासून तुम्ही नीट जेवल्या नाही, अशाने तुमची प्रकृती बिघडेल. चला आधी खाऊन घ्या आणि औषधं घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. ओके. 2 मुली त्या आजींना समजवत होत्या. जवळपास 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते. ती एका ओल्ड एज होमला रेसिडेन्सी वर्कर होती. मी तिथेच रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते, तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला. थोडं पुढे जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्टाला पेटल्या होत्या आणि 2 मुली ज्या तिथल्या सेविका असाव्यात त्या त्यांची खूप समजूत घालत होत्या. ते सगळं बघून आधी मला हसायलाच आलं, पण नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र खूप वाईट वाटत होतं. त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातील होते. त्यांची मुलं परदेशात नोकरी करायचे. घरी त्यांच्याकडे लक्ष ठेवणारे कुणीही नसल्याकारणाने ती लोक इथे राहायची. अर्थात इथेही त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती. त्यांना काय हवं नको त्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं. या आजी गेल्या 3 वर्षांपासून इथे राहायला होत्या. त्यांना एकच मुलगी होती. ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. अर्थात त्यांचा जावई देखील तिथेच होता. आता मुलीकडे कसं राहायला जाणार, म्हणून त्या आजी इथेच राहायच्या. त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते. दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे, त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवाय इथला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकटं जाणवत नव्हतं. पण ते म्हणतात ना, आपल्या माणसांची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाही. तसंच काहीसं त्या आजींच्या बाबतीत झालं होतं. इतक्यात अनु, माझी मैत्रीण, तिथे आली. मी तिला काय झालंय विचारलं तर तिने सांगितलं की या आजींचं त्यांच्या मुलीशी गेल्या महिन्याभरात बोलणं झालेलं नाही. त्यामुळे त्या हट्ट करत आहेत की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून. मी म्हणाले, अगं तर लावून द्या ना फोन, त्यांना बोलू द्या ना तिच्याशी. अगं पण कसं, आम्ही सगळेच ट्राय करतोय, पण ती फोन घेतच नाही आहे. आणि त्यात या आजींना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची. अनु मला त्यांच्याविषयी सांगत होती. इतक्यात त्यांच्या ओल्ड एज होमला ऑफिस वर्क सांभाळणारी एक तरुणी तिथे आली. दिसायला खूप गोड होती. 20-21 वर्षांची असावी. ओठांवर सदा प्राजक्त उमललेला, कुणालाही एका क्षणात आपलंसं करण्याची तिची तरा तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत होती. तिने एका क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीसा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या 8व्या माळ्याला गेली. तिथून तिने रिसेप्शनवर लँडलाईनवर कॉल केला आणि त्या आजींशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली. त्या आजींचा चेहरा मुलीचा कॉल आल्याने इतका खुलला होता की त्यांच्यापुढे कुठलेही रंग फिके पडले असते. त्या तिच्याशी बोलण्यात स्वतःला विसरून गेल्या होत्या. त्यांना काय हवं नको ते सगळं त्या तिला सांगत होत्या. तिनेही ते सगळं एका कागदावर उतरवून घेतलं आणि म्हणाली, आई मी जरा कामात व्यस्त होते ग, त्यामुळे मला नाही ग जमलं तुला कॉल करणं. आणि तुला तर माहिती आहेच ना, आपल्या वेळा देखील खूप वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मी फ्री झाले की त्यावेळेला तू झोपून असणार, म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही. हो ग बाळा, मी समजू शकते, पण मला तुझी फार आठवण आली ग, राहवत नव्हतं.
तुझा आवाज ऐकल्याशिवाय. तू ये ना मला भेटायला. तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली. तिचा स्वभाव मनमिळावा असल्याने तिथले आजी आजोबा तिच्याशी तासनतास गप्पा मारत असायचे. तिला बघताच त्या आजी तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या, सुनीता, माझ्या मुलीचा फोन आला होता. ती मला भेटायला येणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य जणू काही रंगांची उधळण वाटत होती. त्यामुळे तिथलं वातावरण पूर्णच बदलून गेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्यांचं सगळं ऐकून घेत होती. त्यांच्या हसण्यात तीही सामील झाली होती. या जगात कुठेही सापडणार नाहीत अशा आनंदाच्या रंगांची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती. काय मग, कशी वाटली आजची कथा? नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.